जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये 3,08,24 क्युसेक पाण्याचा विसर्ग। जायकवाडी धरणाच्या 27 दरवाजांमधून गोदावरीमध्ये विसर्ग। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, पालघर, रायगडला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्गमध्ये येलो अलर्ट जारी, हवामान खात्याने दिली माहिती। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, 9,828 क्युसेक व पाण्याचा विसर्ग, तर नांदूर मध्यमेश्वर हनुमंतूर एकूण 70,000 क्युसेक वेगानं जायकवाडीच्या दिशेनं पाण्याचा विसर्ग सुरू। नाशिकच्या परांड्यामधल्या सीना गळेगाव धरणातून 85,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, तर हसापुरी आणि चांदणी धरणातून 32,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। राजकारण करण्याची नव्हे तर ही वेळ शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याची आहे, एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांना टोला। छत्रपती संभाजीनगर आणि पालघरमधील शाळांना सुट्टी जाहीर, आज मुसळधार पावसाचा इशारा, खबरदारी म्हणून शाळांना दिली सुट्टी। सरकारनं आपत्ती निवारणाची कामं तातडीनं हाती घ्यावी, पंचनामे प्रक्रियेसाठी ठराविक मुदतीचे बंधन नसावं, राज्यावर ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीवर शरद पवारांचं ट्विट। 233 कोटी रुपये 37 लाख शेतकऱ्यांना कसे पुरणार, हेक्टरी 50,000 मदत मागितली असताना सरकारकडून तुटपुंजी मदत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केलेल्या मदतीवरून संजय राऊतांची टीका। नांदेड जिल्ह्यामधल्या अहेगावला गोदावरी नदीच्या पाण्याचा वेढा, गावामध्ये 1000 ते 1200 लोक अडकल्याची प्राथमिक माहिती, तर पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहरामध्ये जायकवाडी धरणाचं पाणी शिरलं, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।